आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुण्यामार्फत ब्रिक्स कंपनी यांच्यामार्फत भरली जाणारी सर्व पदे बोगस आणि पैसे घेऊन भरली आहेत। ही पदे आपल्याच नातेवाईकांना देण्यात आली आहेत। त्यासाठी ही सर्व पदे त्वरित रद्द करा व समता दूत तालुका समन्वयक हा प्रोजेक्ट त्वरित बंद करावा। पार्टीने समता दूत हा प्रोजेक्ट समाजामध्ये समता प्रस्थापित व्हावी व अॅट्रॉसिटी कायदा जातीय सलोखा नांदावा, थोर महापुरुषांचे थोर संतांचे आचार विचार लोकांपर्यंत पोहोचवावेत यासाठी हा प्रोजेक्ट होता। पण पार्टीने समता दूतांना सर्व महामंडळाचे जात पडताळणीचे आणि समाज कल्याणच्या विविध योजनेचे तालुका स्तरावर एजंट बनलेले असून वेळोवेळी बऱ्याच तक्रारी दिल्या असून सुद्धा महासंचालक बार्टी इथपर्यंत समता दूत प्रकल्पाचे सर्व प्रकल्पाधिकारी यांच्यात वाटाघाटी केली जाते आणि समता दूतांना भ्रष्टाचार करण्याचे आणि लोकांना वेगवेगळे आमिष दाखवून लुटण्याचे लायसन्स दिले आहे की काय असे जनतेतून बोलले जात आहे। समता दूत प्रोजेक्टमध्ये जवळचे नातेवाईक आणि लाखो रुपये घेऊन जवळच्या माणसांना तालुका लेव्हलची सर्व पदे दिली आहेत। समता दूताबाबतही बऱ्याच तक्रारी आहेत तरी डोळे झाक करते आहे, कारण जिल्हा प्रकल्प अधिकारी समता दूताला भ्रष्टाचार करायला लावतात। प्रकल्पाधिकारी समान पैसे वाटून घेतात आणि अधिकाऱ्यांना पैसे देऊन प्रकरण मिटवतात। तरी अशा भ्रष्टांना त्वरित गुन्हा दाखल करून संपूर्ण प्रोजेक्ट रद्द करावा अशी लोकांमधून चर्चा केली जात आहे। समता दूतांना कोणतेही वर्कलोड नाही किंवा त्यांची कुठेही हजेरी नाही, कुठे काम करतात ते माहिती नाही, किती वेळ करतात तेही माहिती नाही, तरीही महिन्याकाठी लाखो रुपये खर्च होतात। मानधनापोटी खर्ची करतात। कोणताही लोकांना लाभ नाही, ना शासनास ना जनतेस। समता दूत आणि तालुका समन्वयक लाखोंवर मानधन घेतात। जात पडताळणी, अॅट्रॉसिटी, घरकुल योजनेमधून समता दूत बराच पैसा लोकांकडून आमिष दाखवून लाखो रुपये घेत आहेत। जात पडताळणीमध्ये सर्वच अधिकारी आणि कंत्राटी कर्मचारी हे भ्रष्ट आहेत। पैसे घेतल्याशिवाय जात पडताळणी करूनच देत नाहीत। त्याच्यामध्ये प्रकल्पाधिकारी, समता दूत आम जनतेलाच लुटण्याचा प्रकार चालू आहे। असा प्रकल्प त्वरित बंद करावा। तसेच जात पडताळणीमधील कंत्राटी कर्मचारी दरवर्षी नव्याने जाहिरात देऊन भरावेत। 10 वर्षे एकाच टेबलला काम करून लाखोंची माय यांनी जमा केलेली आहे। अशा लोकांवर त्वरित कारवाई करणे गरजेचे आहे। बार्टी व समाज कल्याण यासाठी जबाबदार आहेत। तालुका समन्वयक हे तालुका लेव्हलवर काम करण्यासाठी समाज कल्याणच्या सर्व योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी असून ही संकल्पना पूर्णपणे बोगस आणि निर्लज्ज झालेली आहे। तालुका समन्वयक कुठल्याही तालुक्यावर काम करत नसून समाज कल्याण विभागामध्ये विविध योजनेचे एजंट आहेत। सोलापूरमधून संदीप मोरे नावाचा समन्वयक याने ट्रॅक्टरचा लाखोंचा घोटाळा केला आहे। त्याच्यावर बऱ्याच तक्रारी झाल्या तरीही बार्टी व ब्रिक्स कंपनीमधील सर्व अधिकारी पैसे घेऊन नियुक्त्या दिल्या आहेत। प्रत्येक जिल्ह्यात संदीप मोरे तयार झाले आहेत। समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांचे भ्रष्टाचार करण्याचे ते एजंट आहेत। प्रत्येक योजना ही पैसे घेतल्याशिवाय होतच नाही। सर्व भ्रष्ट असून सहाय्यक आयुक्तांना हे पैसे कमवून देतात। प्रत्येक कामात टक्केवारी घेतली जाते। त्यामुळे हा प्रोजेक्ट त्वरित बंद करावा असे म्हणणे आहे। जर हा प्रोजेक्ट बंद झाला नाही तर राज्यभर जन आंदोलन करण्यात येईल। तालुका समन्वयकांची मालमत्ता व प्रॉपर्टी ही सर्व समाज कल्याणच्या विविध योजनेच्या टक्केवारीवर एजंटगिरीवर मिळालेली आहे असा इशारा दलित समाजामधून दिला आहे। 10वी-12वी परीक्षेमध्ये 90% जास्त मार्क देणाऱ्या विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रोत्साहन योजना लागू केली होती, ती पूर्ववत चालू करावी। वरील प्रोजेक्टचा निधी या योजनेस वापरावा आणि समता दूत व तालुका समन्वयक ही पदे त्वरित रद्द करावीत अशी मागणी सर्व समाजातून होत असल्याचे दिसत आहे।